हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डीवाय सर. वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 2.1 पायथागोरस थेरमची ऑलरेडी कंप्लीट केली आहे. ते जर दोन व्हिडिओ तुम्ही बघितले नसाल तर आधी पटकन ते व्हिडिओ बघून घ्या. आज आपण सुरू करणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.2 आणि त्यातले आपण काही महत्त्वाचे व्हेरी इम्पॉर्टंट असे बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू ने एक्झाम्पल बघणार आहोत आणि त्याआधी त्या एक्झाम्पल साठी लागणारा जो आहे तो बेसिक सुद्धा आपण आज बघणार आहोत. आता त्या बेसिक मध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक थेरम आहे आणि तो थेरम म्हणजे असते आपला अपोलोनियस थेरम. आता हा अपोलोनियस थेरम हे कोणती बोलावे? अपोलोनियस नावात ते एकदम खतरनाक असा वाटत आहे. अपोलोनियस, बापरे काय असेल, किती डेंजर असेल असं वाटत आहे, पण घाबराचं काही कारण नाही, एकदम इझी असा तो थेरम आहे. आता या अपोलोनियस थेरम मध्ये काय असते, इथे असते सगळ्यात पहिले एक ट्रायंगल. काय असते सगळ्यात पहिले? एक ट्रायंगल. आता या ट्रायंगलला मी माझ्या मताने नाव देऊन देतो ABC. याचा बारसा करून टाकतो आणि या बारशामध्ये याला नाव देतो ABC. बारशाचा चिवडा पण वाटलो, तुम्हाला पण मिळाला असेल चिवडा. आता बघा, या अपोलोनियस थेरम मध्ये काय असते? एक ट्रायंगल असते आणि लक्षात ठेवा कधी पण अपोलोनियस थेरम मध्ये असते एक मीडियन. आता सर हे मीडियन म्हणजे काय आहे? तर ट्रायंगलच्या कोणत्याही वर्टेक्स पासून त्याच्या अपोजिट साइडवर एक तुम्ही लाईन काढा आणि त्या अपोजिट साइडला ते सारख्या याच्यात डिवाइड केली पाहिजे. जसं या BC चा समजा का मी एक मिड पॉइंट घेतलो आणि त्याला नाव दिलो समजा का मी M. आता M समजा का या BC चा मिड पॉइंट आहे, तर हे जे AM आहे, हे जे आहे AM या ट्रायंगलची मीडियन असेल. काय असेल? ट्रायंगलची मीडियन. आय होप तुम्हाला समजला असेल. असा मी कोणता पण या AC चा मिड पॉइंट घेईन तर या B वरून मी काढू शकतो, या AB चा मिड पॉइंट घेईन तर मी C वरून काढू शकतो. यालाच म्हणतो आपण मीडियन. आणि हा जो आहे BC ला इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करताय, दोन इक्वल हाफ मध्ये डिवाइड करताय. आता अपोलोनियस थेरम म्हणजे काय होते तर चांगलं लक्ष द्या. जे साइड दोन भागामध्ये तुटली आहे, दोन भागामध्ये डिवाइड झाली आहे, BC साइड दोन भागामध्ये डिवाइड झालेली दिसत आहे मला. एक भाग आहे त्याचा BM आणि एक भाग आहे त्याचा CM. बरोबर आहे. त्या BC साइडला कोण डिवाइड केलाय? तर कोण डिवाइड केलाय? हा AM डिवाइड केलाय. पहा, आता मी सगळ्यात पहिले का सांगतो ते चांगला लक्ष द्या. कान खोलून, नाक खोलून, डोळे खोलून बघा. BC साइडचे दोन भाग कोणते आहे? एक आहे BM आणि दुसरा कोणता आहे? CM. BC साइडला दोन भागामध्ये डिवाइड कोण केलाय? तर डिवाइड केलेला आहे तो AM. कोण डिवाइड केला आहे? AM. आता बघा, ज्या साइडचे दोन भाग इक्वल झाले आहेत त्या साइडला सोडून द्या. उरले कोणते साइड ते सांगा. सर एक उरली AB आणि दुसरी उरली AC. तर मी काय करतो, इकडे लिहितो AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. का लिहिलो मी? AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. कोणते साइड लिहिलो? ज्या साइडचे दोन भाग झाले नव्हते ते उरलेले साइड मी इकडे लिहिलो. इज इक्वल टू. आता मी काय करतो, 2 टाइम्स लिहितो. का लिहितो मी? 2 टाइम्स. 2 टाइम्स कोणाचा? तर जे या साइडला दोन भागामध्ये डिवाइड केली आहे म्हणजे मीडियन. मग इथं लिहितो 2AM स्क्वेअर प्लस 2 लिहितो पुन्हा मी एक वेळा आणि या दोन भाग जे डिवाइड झाले या दोन भागापैकी कोणताही एक भाग घ्या. एक तर BM घ्या किंवा मग CM घ्या. मग इथं लिहितो मी 2BM स्क्वेअर. का लिहितो मी इथं? 2BM स्क्वेअर. हाच आहे आपला अपोलोनियस थेरम. आय होप तुम्हाला समजलं असेल अपोलोनियस थेरम. आता दुसऱ्या ट्रायंगल साठी अशाच प्रकारे मी समजा का काढून बघितलो तर मग काय येईल? याला थोडंसं मी इकडे सरकवून टाकतो. बघा, मग आता इथं एक मी ट्रायंगल काढतो अशा प्रकारचा. आता मी काय करतो, इकडून अशी मीडियन काढतो. याला नाव देतो PQR आणि हा आहे आपला S. हा दोन इक्वल भागामध्ये डिवाइड झाला. सगळ्यात पहिले का पाहायची आहे? ज्या साइडचे दोन इक्वल भाग झालेले नाही आहे ते साइड पहा कोणते कोणते आहे. सर एक आहे PQ आणि एक आहे RQ. मग इथं लिहितो मी PQ स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स मीडियन कोणती आहे? QS. 2 टाइम्स QS स्क्वेअर प्लस 2 टाइम्स PS आणि SR. याच्यापैकी कोणताही घ्या. मी PS घेतो, तुम्ही SR पण घेऊ शकता. 2 टाइम्स PS स्क्वेअर. अशा प्रकारचा जो आहे त्यालाच म्हणतो आपण आपला अपोलोनियस थेरम. आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल अपोलोनियस थेरम. आता या अपोलोनियस थेरमच्याच बेसिसवर आहे आपली प्रॅक्टिस सेट आणि ती आहे आपली प्रॅक्टिस सेट 2.2. आता या प्रॅक्टिस सेट 2.2 मधले आपण काही व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम घेणार आहोत. एक काम करू, आपण फर्स्ट वाला, त्यानंतर सेकंड वाला, त्याच्यानंतर आपण फोर्थ वाला, असे आपण 3 प्रॉब्लेम आज घेऊ. ठीक आहे, 3 प्रॉब्लेम घेऊ आणि 2 प्रॉब्लेम जे आहे ते पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेऊ. मी तुम्हाला सांगितलं होतं की छोटे छोटे व्हिडिओ बनवू म्हणजे तुम्हाला पण बघायला त्रास नाही वाटला पाहिजे, मजा आली पाहिजे अशी.
आता हे 3 प्रॉब्लेम लगभग सिमिलर प्रॉब्लेम आहे, सेम प्रॉब्लेम आहे. तर तीनही प्रॉब्लेमचा आपण आज पटकन 10 मिनिटात संपवून टाकू तिन्ही प्रॉब्लेम. पहा मग आता इथं का म्हणताय, इन अ ट्रायंगल PQR. सगळ्यात पहिले एक ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगलचं नाव दिलंय PQR. मग मी इथं का करतो, एक ट्रायंगल काढून घेतो. हा आहे माझा प्रेमळ एकदम बढिया वाला ट्रायंगल. याचा बारसा केल्यावर नाव का द्यायचं आहे, मला नाव द्यायचं आहे PQR. त्यानंतर S इज द मिड पॉइंट ऑफ QR. QR चा एक मिड पॉइंट काढायचा आहे, त्याचं नाव द्यायचं आहे S. त्याचा पण बारसा करायचा आहे मला. त्याच्यानंतर काय म्हणते, PQ इज इक्वल टू 11. हे जे PQ आहे हे किती आहे, 11. PR इज इक्वल टू 17. एक काम करतो मी, या PS ने जॉईन करून टाकतो आणि PS इज इक्वल टू दिला आपल्याला 13. फाइंड का करायची आहे, तर QR फाइंड करायची आहे. मग इथं लिहून घेतो मी गिवन. काय काय आपल्याला गिवन आहे, सगळ्यात पहिले आपल्याला गिवन आहे S इज, किंवा एक काम करतो, सगळ्यात पहिले गिवन आहे PQ इज इक्वल टू 11. तो लिहून घेतो मी. PR इज इक्वल टू 17. तो सुद्धा लिहून घेतो मी. PS इज इक्वल टू 13. तो सुद्धा लिहून घेतो मी. आणि एक महत्वाची गोष्ट दिली आहे का, S इज द मिड पॉइंट ऑफ QR. मग इथं लिहितो मी अँड S इज मिड पॉइंट. कोणता पॉइंट आहे तो, आपला मिड पॉइंट ऑफ, कोणाचा मिड पॉइंट, QR चा मिड पॉइंट. आता इथं लिहितो मी देअरफॉर, जर मिड पॉइंट आहे तर बाय अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरम. मग काय आहे रे मित्रांनो, बाळांनो, माझ्या अपोलोनियस थेरम. आता पहा, आत्ताच आपण त्याला रिवाइज केलं होतं. मग आता जे साइड दोन भागात डिवाइड झाली नाही आहे तिला पकडा. कोणते कोणते आहे, PQ आणि PR. मग इथं लिहितो मी PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू, आता का लिहायचं आहे मला, 2 टाइम्स. किती टाइम्स, 2 टाइम्स. कोणाचा स्क्वेअर, या PS चा स्क्वेअर. 2 टाइम्स PS स्क्वेअर प्लस 2 टाइम्स, एक तर QS किंवा SR, दोन पैकी एक भाग घ्या. मी QS घेऊन घेतो, तुम्ही SR पण घेऊ शकता. 2 टाइम्स QS स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करा. PQ ची व्हॅल्यू किती आहे, 11. 11 स्क्वेअर प्लस PR ची व्हॅल्यू किती आहे, 17. 17 स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स PS म्हणजे किती आहे, 13. 13 चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स QS स्क्वेअर. ओके, QS ची व्हॅल्यू काढायची आहे. 11 चा स्क्वेअर 121, 17 चा स्क्वेअर 389. ओके, इज इक्वल टू 2 इंटू 13 चा स्क्वेअर 169 प्लस 2 QS स्क्वेअर. आता हा किती होईल रे, याचं समजा का कॅल्क्युलेशन केलं. सॉरी एक थोडीशी गडबड झाली, इथं 2 पाहिजे, बरोबर आहे, 2. याची जर ऍडिशन करीन तर हा होईल आय थिंक 190, 410. किती होईल आपला, 410 इज इक्वल टू 2 इंटू 169. पाहूनच घेऊ इथं. पहा आता आपला आन्सर चुकला नाही पाहिजे, कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. 121 प्लस 289 किती होता, हा 410 एक्झॅक्टली बरोबर. 2 इंटू 169 किती होता है, 338. इथं लिहितो मी 338 प्लस 2 टाइम्स QS स्क्वेअर. याला मायनस करायचं आहे. मग इथं मायनस केल्यावर काय होईल, 410 मायनस 338 इज इक्वल टू 2 QS स्क्वेअर. हा किती येईल, मला वाटते 72 येईल. मायनस 410 चेक करून घेऊ आपण, 72 बरोबर आहे. 72 इज इक्वल टू 2 QS स्क्वेअर. 2 मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर काय होईल, डिवाइड. बघा मग आता मल्टिप्लाय वाला 2 का होईल, डिवाइड. म्हणजे 72 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू QS स्क्वेअर. QS स्क्वेअर इज इक्वल टू 36. टेकिंग स्क्वेअर रूट, घेईंग स्क्वेअर रूट. क्या घेईंग, स्क्वेअर रूट घेईंग. देअरफॉर QS इज इक्वल टू आला आपला 6 युनिट्स. QS किती आला आपला, 6 युनिट. बट आपल्याला QS नाही काढायचा आहे, आपल्याला का काढायचं आहे, फाइंड QR म्हणते. काय फाइंड करायचं आहे, QR. S जर मिड पॉइंट आहे तर QR जो आहे तो QS च्या कसा राहील, डबल राहील. मग इथं लिहू देअरफॉर QR इज इक्वल टू 2 इंटू QS. 2 इंटू 6 QR इज इक्वल टू 12 युनिट्स. किती आला आपला आन्सर, हा 12 युनिट. अशा प्रकारचा हा आन्सर आहे. याचा तुम्ही पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर बघू आता आपण नेक्स्ट क्वेश्चन. पहा मग आता नेक्स्ट क्वेश्चन सेकंड वाला. इन अ ट्रायंगल ABC म्हणताय. आता माझ्याकडे दिलाय हा ट्रायंगल एक. या ट्रायंगलचा बारसा केल्यावर याचं नाव ठेवा म्हणताय ते ABC. मग मी ABC नाव ठेवून दिलो. त्याच्यानंतर काय म्हणते पहा, AB इज इक्वल टू 10. AB किती आहे, 10.
AC इज इक्वल टू 7, AC आहे 7, BC इज इक्वल टू 9, BC 9 आहे म्हणते. फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ड्रॉन फ्रॉम पॉइंट C. C वरून मीडियन काढायची आहे अशी. C वरून कुठे काढतो आपण AB वर, बरोबर आहे. आणि याला नाव देऊन देतो मी आपल्या मतानं काहीतरी. का नाव देऊ रे? का बढिया वाटते? M बढिया वाटते, बरोबर आहे. म्हणजे हा इक्वल राहील. हा पूर्ण AB समजा का 10 आहे, तर मग हा किती राहील 5 आणि हा किती राहील 5. मग इथं गिवन लिहून घेऊ सगळ्यात आधी. गिवन AC इज इक्वल टू 7, BC इज इक्वल टू 9. आता M इज मिड पॉइंट. कोणता पॉइंट आहे? M इज मिड पॉइंट ऑफ कोणाचा? AB. देअरफॉर AM इज इक्वल टू BM. AM आणि BM कसं राहील? इक्वल राहील ना. हाफ कोणाचा राहील? हा आपल्या AB चा. देअरफॉर AM इज इक्वल टू BM इज इक्वल टू हाफ इंटू 10 म्हणजेच किती येईल आपला 5 लिहून घेऊ. हाफ इंटू 10 इज इक्वल टू 5 युनिट्स. किती येत आहे आपला? 5 युनिट्स. इथपर्यंत क्लिअर आहे? समजतंय? आता आपण लावू आता आपला प्रेमाचा लाडाचा थेरम, तो म्हणजे देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरम वर एक क्वेश्चन येणं कंपल्सरी आहे. दरवर्षी येते, यावर्षी बी येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. त्याच्यामुळे ही वाली प्रॅक्टिस सेट तर बिलकुल सोडा नको तुम्ही. चांगल्या प्रकारे याला करणीच आहे तुम्हाला. अपोलोनियस थेरम काय? ज्या साइडचे दोन भाग झाले आहेत ते साइड सोडून द्या. उरल्या कोणत्या साइड? एक आहे AC, दुसरी आहे BC. मग इथं लिहितो मी AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स मीडियन. मीडियन कोणती आहे? CM. 2 टाइम्स CM स्क्वेअर प्लस 2 टाइम्स AM लिहा किंवा BM लिहा. इथं लिहितो मी 2 टाइम्स AM स्क्वेअर. 2 टाइम्स AM स्क्वेअर. CM चीच व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मीडियनची लेंथ जी आहे ती आपल्याला फाइंड करायची आहे. AC ची व्हॅल्यू किती आहे? AC ची व्हॅल्यू आहे 7. मग 7 स्क्वेअर. BC ची व्हॅल्यू किती आहे? 9. इथं 9 स्क्वेअर इज इक्वल टू 2 CM स्क्वेअर. CM ची व्हॅल्यू काढायची आहे इंटू 2 AM ची व्हॅल्यू किती आहे? 5. AM ची व्हॅल्यू किती आहे? 5. म्हणून 5 चा स्क्वेअर. 7 चा स्क्वेअर किती रे? 7 चा स्क्वेअर सर 49. 9 चा स्क्वेअर किती रे? 9 चा स्क्वेअर 81 इज इक्वल टू 2 CM स्क्वेअर ॲज इट इज. 2 इंटू 25 म्हणजे किती? 50. आपण लिहून घेऊ नेक्स्ट मध्ये. आता 81 प्लस 49. आता हा 50 8 5 13 130 इज इक्वल टू 2 CM स्क्वेअर प्लस 50 50 तोला इकडे घेऊन येऊ. 130 मायनस 50 इज इक्वल टू 2 CM स्क्वेअर. हा किती होईल आपला? 80 इज इक्वल टू 2 CM स्क्वेअर. 80 येतं नाही का? 80/2 इज इक्वल टू CM स्क्वेअर. CM स्क्वेअर इज इक्वल टू 40. आता टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जर घेतलो आपण तर मग CM इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 40. 40 ला कसा लिहू शकतो आपण? 40 ला लिहू शकतो 4 इंटू 10. मग CM इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 4 इंटू 10. CM इज इक्वल टू 2√10. किती व्हॅल्यू येत आहे आपली? 2√10. मग असा हा क्वेश्चन आहे. याचा स्क्रीनशॉट पटकन तुम्ही काढून घ्या. त्यानंतर आपण बघू नेक्स्ट वाला क्वेश्चन. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला थर्ड वाला. तर आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहायचा आहे फोर्थ वाला क्वेश्चन. कोणता क्वेश्चन? फोर्थ वाला. हा तर व्हेरी इम्पॉर्टंट आहे. भरपूर वेळा आलाय बोर्ड मध्ये, यावर्षी बी येईलच असं मला तरी वाटत आहे. हा एक आहे ना असाच टाईपचा एक प्रॉब्लेम सेट मध्ये आहे. पहा मग आता याला कसा करू. आता अब कैसा करेंगे? फोर्थ वाला बरोबर आहे. लास्ट क्वेश्चन आहे आपला आजचा व्हिडिओचा. तर थोडस मी असं करू शकतो ना. अरे तू क्यों ऐसा हो गया बेटा? दिसता है? पहा मग आता इथं काय म्हणताय? ABC ट्रायंगल आहे. M इज द मिड पॉइंट. M जो आहे तो मिड पॉइंट आहे. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर दिलाय. आता गिवन काय पहा. हा तर एकदम इझी आहे. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर ची व्हॅल्यू दिली आहे 290 सेंटीमीटर स्क्वेअर. डायरेक्ट दिली आहे. तुम्हाला काही कॅल्क्युलेशन नाही करायचं. स्क्वेअर करून ऍड जो करत होतो आतापर्यंत तो काहीच नाही करायचा आहे. डायरेक्ट व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला. AM ची व्हॅल्यू दिली आहे अजून. AM इज इक्वल टू 8 आणि BC जो आहे तो फाइंड करायचा आहे. इथे लिहून घेऊ आपण. M इज मिड पॉइंट. M कोणता आहे आपला? मिड पॉइंट. पहा आता M इज मिड पॉइंट ऑफ
कोणाचा मिड पॉइंट आहे तो बीसीचा. देअरफॉर बाय कोणता थेरम, बाय कोणता थेरम, बाय अपोलोनियस थेरम, बाय अपोलोनियस थेरम. मग अपोलोनियस थेरम लावून पाहू आता काय सांगा बरं. दोन साइड उरलेले कोणते, ए बी आणि ए सी. म्हणजे इथं लिहू आपण ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स, आता तर यायला पाहिजे तुम्हाला, ए एम स्क्वेअर प्लस 2 टाइम्स काय आपला हा बी एम स्क्वेअर. बी एम स्क्वेअर काढायचा काय, बीसी ची व्हॅल्यू काढायची आहे, बीएम च्या डबलच बीसी राहते, आताच पाहिलं होतो. हा पूर्ण आन्सर दिलाय पाहत आपल्याला किती आहे 290. हा एवढ्याच्या जागी डायरेक्ट लिहितो मी 290 इज इक्वल टू 2 इंटू एम ची व्हॅल्यू आहे 8, 8 चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स बीएम स्क्वेअर. आता 290 इज इक्वल टू 2 इंटू 64 प्लस 2 टाइम्स बीएम स्क्वेअर. आता कसा करू, 290 इज इक्वल टू 290 इज इक्वल टू 2 इंटू 64 म्हणजे किती रे 128 सर. 128 प्लस हा किती येईल आपला 2 बीएम स्क्वेअर, 2 बीएम स्क्वेअर. आता प्लस वाला इकडे घेऊन आल्यावर काय येईल मायनस 290 मायनस 128 इज इक्वल टू 2 टाइम्स बीएम स्क्वेअर. आता हा किती होईल रे 290 190 मधून 20 गेले 170 162 किती उरलं 162 इज इक्वल टू 2 बीएम स्क्वेअर. 2 मल्टीप्लाय वाला इकडे गेल्यावर डिवाइड 162 बाय 2 इज इक्वल टू बीएम स्क्वेअर. म्हणजेच डिवाइड केल्यावर होईल बीएम स्क्वेअर इज इक्वल टू 81. किती आला बीएम स्क्वेअर इज इक्वल टू 81. आता टेकिंग स्क्वेअर रूट, घेईंग स्क्वेअर रूट घेईंग. Therefore, BM is equal to 9 सेंटीमीटर. किती आला BM is equal to 9. आपल्याला BM नाही काढायचा आहे, आपल्याला काय काढायचं आहे BC. का काढायचं आहे BC. Therefore, BC is equal to 2 into BM. Therefore, BC is equal to 2 into 9. Therefore, BC is equal to 18 सेंटीमीटर. ये हुआ हमारा फाइनल आंसर. ओके, अशा प्रकारचे आपले अपोलोनियस थेरमचे प्रॅक्टिस सेट 2.2 मधले आपले 3 क्वेश्चन झाले आहे. फर्स्ट वाला, सेकंड वाला आणि फोर्थ वाला. थर्ड वाला आणि फिफ्थ वाला क्वेश्चन जो आहे तो राहिला आहे. तो व्हिडिओ आपण नेक्स्ट लवकरच उद्यापर्यंत किंवा परवापर्यंत घेऊन येऊ. त्याच्यात तोपर्यंत या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू सो मच.